नमस्कार बालमित्रांनो. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ही आपली पहिली गोष्ट तुम्ही ऐकली असेलच. नसेल ऐकली तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहोत. ती नक्की ऐका. शिवरायांच्या कथा ट्रिव्हिया त्या या आजच्या भागात आपण इतिहासाच्या पानात डोकावून बघणार आहोत आणि थोडी माहिती जाणून घेणार आहोत की दख्खनमध्ये नक्की कोणाची सत्ता होती. भारताच्या सध्याच्या नकाशावर नजर टाकली तर उत्तरेला आहे दिल्ली आणि मध्य भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत पसरलेला एक प्रदेश म्हणजेच पूर्वीचं दख्खनचं पठार. या पठाराच्या उत्तरेला विंध्य पर्वत, पश्चिमेला सह्याद्रीची अभेद्य रांग आणि पूर्वेला पसरलेल्या विस्तीर्ण प्रदेशामुळे या प्रदेशाचं महत्त्व खूप मोठं होतं. याच डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले किल्ले आणि त्यावरील बुरुज अनेक शतकांपासून सत्ता संघर्षाचं मुख्य केंद्र राहिले आहेत. इतिहासाचा विचार केला तर 14व्या शतकाच्या उत्तरार्धात दिल्लीच्या तुघलक साम्राज्याची पकड दख्खनमध्ये जरा ढिली झाली आणि त्यातूनच अनेक स्वतंत्र सल्तनतींचा उदय झाला. इसवी सन 1490च्या सुमारास मलिक अहमद निजामशहा याने निजामशाहीची स्थापना केली आणि अहमदनगर म्हणजेच सध्याचं संभाजीनगर हे त्या सत्तेचं प्रमुख केंद्र बनलं. त्याच वेळी कर्नाटक इथल्या विजापूर इथे आदिलशाहीने सुद्धा आपली मुळं घट्ट केली. युसुफ आदिल खानने स्थापन केलेल्या या सल्तनतीमध्ये आदिलशहा हे एक पद होतं. इब्राहिम आदिलशहा आणि अली आदिलशहा यांच्यासारख्या बादशहांच्या काळात विजापूर एक मोठी राजकीय शक्ती म्हणून उदयाला आली. दख्खनच्या या राजकारणात केवळ या दोनच सत्ता नव्हत्या बरं का, तर 1518 साली स्थापन झालेली गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि 1490 साली स्थापन झालेली बिदरची बरीदशाही यासारख्या सत्ताही होत्या. मुलांनो, या शाह्यांची ओळख केवळ त्यांच्या नावावरून नाही तर त्यांच्या डौलाने फडकणाऱ्या निशाणांवरूनही पटायची. अहमदनगरच्या किल्ल्यावर निजामशाहीचा गडद हिरवा ध्वज फडकायचा, ज्यावर संरक्षणाचं प्रतीक असलेला सोनेरी पंजा असायचा. तर विजापूरच्या आदिलशाहीचे निळे हिरवे निशाण चंद्राच्या कोरीसह आपल्या सत्तेची साक्ष द्यायचे. गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीचा सोनेरी ध्वज त्यांच्या अमाप संपत्तीचे आणि हिऱ्यांच्या व्यापाराचे दर्शन घडवायचा. याबरोबरच विदर्भातील इमादशाही आणि बिदरची बरीदशाही यांचेही स्वतंत्र ध्वज या दख्खनच्या आकाशात फडकताना दिसत असत. या सल्तनतींमधलं राजकारण अत्यंत गुंतागुंतीचं होतं. कधी त्यांच्यात मैत्रीचे करार होत तर कधी प्रदेशावर ताबा मिळवण्यासाठी भीषण युद्ध पेटत. व्यापारी मार्गांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चाललेल्या या सततच्या संघर्षाचा फटका मात्र तिथल्या सामान्य रयतेला बसत असे. याच काळात उत्तरेतून एक मोठी शक्ती दख्खनकडे डोळे लावून बसली होती. ती म्हणजे मुघल साम्राज्य. 16व्या शतकापासून दिल्लीच्या मुघल बादशहाला दख्खनचा हा सुपीक आणि समृद्ध प्रदेश आपल्या साम्राज्यात विलीन करायचा होता. त्यामुळे दख्खनचं पठार हे स्थानिक सल्तनतींमधली आपापसातली लढाई आणि उत्तरेकडून होणारी मुघलांची आक्रमणं असं दोन्ही बाजूंनी अडकलं होतं. त्यावेळेस दख्खनच्या पठाराची परिस्थिती अत्यंत अस्थिर होती. सल्तनतींमधल्या आपापसातील कुरबुरी आणि मुघलांचा दक्षिणेकडे होणारा विस्तार यामुळे संपूर्ण प्रदेश एका अशांततेच्या काळातून जात होता. दख्खनच्या प्रदेशावर कोणा एकाची सत्ता नव्हतीच मुळी. पण बालमित्रांनो, तुम्हाला माहितीये का, हाच काळ हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करणारा काळ होता. याच अस्थिरतेच्या काळात सह्याद्रीच्या कुशीत एक विलक्षण मूल जन्माला आलं, ज्याने पुढे जाऊन संपूर्ण भारताचा इतिहासच बदलून टाकला.
आणि या संघर्षाच्या कालखंडातूनच महाराष्ट्राला आपली अस्मिता आणि स्वराज्याचं स्वप्न मिळालं. ज्या भूमीवर परकीय सत्तांचं सावट होतं तिथे रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठी काही ध्येयवेडी माणसं एकत्र येत होती. ज्या इतिहासाच्या पानांवर आत्तापर्यंत सुलतान आणि बादशहा यांची नावं होती ती पानं आता एका वेगळ्याच ध्येयाने लिहिली जाणार होती. त्याविषयीची गोष्ट घेऊन येतच आहोत. मुलांनो, या व्हिडिओच्या सुरुवातीला दख्खनच्या पठाराविषयी मी तुम्हाला सांगितलं. आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. सध्याच्या भारतात कुठली कुठली राज्य या दख्खनच्या पठारामध्ये येत असतील बरं? तुमचं उत्तर आम्हाला छोट्यांच्या गोष्टी @gmail.com वर नक्की पाठवा. भेटूया येत्या रविवारी सकाळी 10 वाजता छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या चॅनलवर. अच्छा,